वैष्णवी आणि शशांकच्या लग्नामध्ये वारीमाप खर्च केल्यानंतरही वैष्णवीच्या चुलत भावाचं लग्न होतं। चुलत भावाच्या लग्नात शशांकला पोशाख आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती, पण त्यानं तो पोशाख तिथेच फेकून दिला आणि निघून गेला। यातच 16 मे 2025 रोजी वैष्णवी आणि शशांक मध्ये वाद झाला आणि माझं वैष्णवीशी भांडण झाले, तिला तिच्या बापाला सांग घरी घेऊन जायला असं म्हणाला। त्यानंतर वैष्णवीच्या त्या भावाला 2-3 वेळा शशांकनं फोन केली, पण त्यांनी काही फोन उचलला नाही। त्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास शशांकनं पुन्हा फोन केला की वैष्णवीने फाशी घेतली आहे, तुम्ही बावधनच्या चेलाराम हॉस्पिटलला या। यावेळी वैष्णवीच्या माहेरचे चेलाराम हॉस्पिटल या ठिकाणी गेले, तेव्हा वैष्णवी बेशुद्ध अवस्थेमध्ये बेडवर पडलेली होती। कसपट यांनी डॉक्टरला भेटून वैष्णवीच्या तब्येतीबाबत विचारपूस केली, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की उपचार करण्यापूर्वीच वैष्णवीचा मृत्यू झालाय। तिच्या शरीरावरती मारहाणीच्या खूण आहेत। वैष्णवीच्या दोन्ही हातावरती, दोन्ही मांडीवरती, पायावरती, पाठीवरती, अगदी डोक्यावरती जखमांच्या खुणा होत्या। हे बघून वैष्णवीच्या वडिलांनी शशांक आणि त्यांचे वडील राजेंद्र हगवणे यांना वैष्णवीच्या अंगावरती जखमा कशाने आल्या हे विचारलं, तेव्हा लाज नसल्यासारखं शशांक आणि राजेंद्र हगवणे यांनी तुला आधीच सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजेत, तुझ्या पुरीला आम्ही काय फुकट नांदवायची का म्हणून मारून टाकलं असं अनिल कसपटे यांनी तक्रारीत म्हटले। अजित पवार स्वतः त्यांच्या लग्नात आले होते, तेव्हा त्यांनी